आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। 9 जानेवारी रोजी राज्याधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। 11 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। हे संपूर्ण शासन निर्णय चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण पाहू शकता। एक, दिव्यांग कल्याण विभाग मूकबधिर मतिमंद अस्थिव्यंग या प्रवर्गामधील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदान ह्यामध्ये वेतन निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। दुसरा जी आहे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील यांत्रिकी संवर्ग मधील अभियंत्यांना जलसंपदा विभागाने जे सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे। तिसरा शासन निर्णय, शालेय शिक्षण क्रीडा विभाग 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता राष्ट्रीय निवृत्तीवेतन NPS अंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व DDO यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्याकरिताचे निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची 36 पदे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयकाची एकूण 6 पदे अशा एकूण 42 कंत्राटी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। हे पूर्ण शासन निर्णय चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा। दुसरे अपडेट पाहूया। हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। 9 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान शाळा नोंदणी प्रक्रिया, पालक विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आव्हान। राज्यातील शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया 9 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। संबंधित परिपत्रकानुसार सर्व शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये ही नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या नोंदणी प्रक्रियेत येत्या पहिली तसेच इतर वर्गातील प्रवेशासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे। विद्यार्थ्याची नाव नोंदणी, वय, पत्ता, पालकांची माहिती, आधार क्रमांक उपलब्ध असल्यास तसेच शाळेच्या अभिलेखाशी सुसंगत कागदपत्राची पडताळणी करण्यास येणार आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शाळा स्तरावर संकलित माहिती संबंधित प्रणालीत अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षण विभागाचे निर्देश, सर्व शाळांनी दिलेली कालावधीत नोंदणी मोहीम काटेकोरपणे राबवावी। पालकांना नोंदणीबाबत पूर्वसूचना देऊन आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शन करावे। कोणत्या विद्यार्थ्याची नोंदणी वंचित राहू नये यासाठी विशेष लक्ष द्यावे। संकलित माहिती अचूक व वेळेत प्रणालीत भरली जावी। पालकांसाठी सूचना, पालकांनी दिलेल्या तारखांमध्ये आपल्या पाल्यांची शाळा नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे, जन्मतारीख, प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, आधार इत्यादी शाळेत सादर करावेत। उशीर झाल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। एकूणच शाळा नोंदणीची ही प्रक्रिया शिक्षण नियोजन, विद्यार्थी संख्या निश्चिती व पुढील शैक्षणिक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेचं 8 जानेवारी 2026 महत्त्वपूर्ण सर्व राज्यासाठी 2026-27 दुर्बल वंचित घटकास 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नाव नोंदणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।